मित्रांनो, आपल्या देशातल्या काही लिब्रांडू लोकांचं म्हणणं आहे की भारताची जर उत्क्रांती जर आपण म्हणाल मानव सभ्यतेमध्ये, तर ते भारतामध्ये परकीय आक्रांता आल्यानंतर झाली. म्हणजे परकीय आक्रांतांनी आपल्याला शिकवलं, असं त्या लिब्रांडू गँगचं म्हणणं आहे. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 1498ला पोर्तुगीज देशामध्ये आले. 1500 शतकाच्या दरम्यान हे बाबर, आबर, डाबर, चाबर जे आहेत, मुघल चोर लुटेरे हे लोक आले. त्यांनी सुरुवात केली मुघल एम्पायरची. त्यानंतर 1602ला 1600 साली मला वाटतं ब्रिटिश भारतात आले, ईस्ट इंडिया कंपनी. 1602ला डच भारतामध्ये आले. 1664ला फ्रान्सिसी आले आणि 1771ला मला वाटतं स्वीडिश कॉलन्या भारतामध्ये झाला. याच्यानंतर आपली उत्क्रांती झालं, असं या लिब्रांडू खान मार्केट गँगचं म्हणणं आहे. त्या खान मार्केट आणि लिब्रांडूंना माहिती नाही आहे की आपल्या देशाची लिखित सभ्यता, म्हणजे आपला लिखित इतिहास हा 5000 वर्षापूर्वीचा आहे. जगाच्या पाठीवर कुठल्या देशाचा इतिहास 5000 वर्षापूर्वीचा लिखितमध्ये सापडत नाही, तो आपला सापडतो. आणि जे लोक मानव सभ्यतेची, मानव उत्क्रांतीची गोष्टी करतात, जे लोक जागतिक व्यापाराची गोष्टी करतात, त्यांना माहिती नाही आहे की हजारो वर्षापूर्वी आमच्याकडे जगातली पहिली मानव सभ्यता, ज्या काळामध्ये संपूर्ण जग पानं लावून, केळाचे पानं लावून फिरत होते चढीला, त्यावेळेस आमच्याकडं हडप्पा आणि मोहनजोदडो सारखी मानव सभ्यता होती, शहरी सभ्यता. त्यावेळेस आमच्याकडं अरबमधून व्यापारी भारतात येऊन मसाले, त्यांनी जगभरामध्ये आमचे मसाले पोचवलेले आहेत. आणि त्यामुळं जे लोक ब्रिटिशांची आणि ह्या परकीय आक्रांतांना ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न करताय, त्या लोकांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही इतिहास वाचा, इतिहासाचे पुस्तकं वाचा. जर तुम्हाला लॉर्ड माउंटबॅटन, क्रिस्तोफस कोलंबस, हे बाबर, आबर, डाबर, चाबर, त्यानंतर हा जो तुमचा जो आहे जालियनवाला बागचा जल्लाद, जनरल डायर, याच्यातून जर तुम्हाला फुरसत भेटली तर प्राचीन भारताचा प्राचीन इतिहास वाचा की हा जो देश आहे हा हजारो वर्षापासून महान आहे.